नमस्कार, मी अश्विनी तुमच्या सर्वांचे अश्विनी दरेकर या चॅनल मध्ये खूप खूप स्वागत करते। तुम्ही मस्त असाल अशी आशा करते आणि व्हिडिओला सुरुवात करते। तर आज मी तुम्हाला एक रेसिपी दाखवणार आहे। ती युनिक आहे, कुणाकुणाला माहित आहे मला नाही माहिती, पण मे बी बऱ्यापैकी जास्त लोकांना माहित नसेल। ही रेसिपी बऱ्यापैकी गावाकडे जास्त केली जाते। तर चला मग मी त्यासाठी काय काय तयारी केली त्यावरून तुम्हाला समजेलच ती रेसिपी कोणती आहे, आणि त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहावा लागेल। तर अजिबात स्किप करू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर चला सुरुवात करूया व्हिडिओ। येथे आहे हुळग्याचे पीठ, हे पहा दळून घेतलेले। हे हुळग्याचे पीठ मी व्यवस्थित चाळणीने चाळून घेतलेले आहे। त्यानंतर येथे घेतलेले आहे लाल तिखट, मीठ, लसूण आणि जिरे, आणि इकडे थोडंसं पीठ बाउलमध्ये काढले का हे जे पीठ आपल्याला मळून घ्यायचे आहे ते जर पातळ वगैरे झालं तर त्यासाठी आपल्याकडे सुक्क पीठ असावा, यासाठी मी थोडंसं बाजूला काढून घेतलेलं आहे। आता त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, येथे घेतलं आहे आपण मिक्सरचं भांडं। यामध्ये आपल्याला हे सर्व टाकायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी टाकून हे जो काही लसूण जिरे आहे हे आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे। तर यामध्ये मी थोडंसंच पाणी टाकते आणि हे आपल्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे। तर पाहू शकता इथे जी काही मिरची पावडर, लसूण, जिरे होते ते मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतले आहे। ॲक्च्युली लसूण थोडाच होता त्यामुळे तो बारीक होत नव्हता, म्हणून मी थोडंसं पीठ त्यामध्ये टाकलं आणि आता ते बऱ्यापैकी बारीक झालेलं आहे। तर आत्ता काय करायचं आहे, आपल्याला जे काही मिक्सरचं भांडं आहे ना ते व्यवस्थित पाण्याने पुसून धुवून घ्यायचे, आणि लई नाही, कारण आपल्याला हे पिठाच्या मापातच आपल्याला पाणी तयार करायचं आहे। कारण जर पाणी जास्त झालं तर पीठ मळताना थोडीशी गडबड होईल, म्हणून इथे थोडी सावधानता घ्यायची की थोडं कमी पाणी झालं तरी चालेल, आपण ते वाढवू शकतो, पण जर पाणी जास्त झालं तर आपण त्याचं काहीच करू शकत नाही। तर चला मी हे स्वच्छ थोडंसं धुवून वगैरे घेते व्यवस्थित। त्यानंतर आपल्याला हे जे काही मिश्रण आहे मिरची पावडरचं पाणी ते आपल्याला पिठामध्ये थोडं थोडं ओतून घ्यायचं। एकदम सगळं नाही ओतायचं, नाहीतर आपलं पीठ जास्त पातळ होऊन जाऊ शकतं। हे पीठ मळायला वेळ लागतो, कारण हे जे पीठ आहे ते जेव्हा आपण त्यामध्ये पाणी ओततो त्यावेळेस ते चिकट होतं आणि ते मळायला थोडासा वेळ लागतो। त्यानंतर ते जे काही आपण ताट वगैरे घेतो मळण्यासाठी त्याला बऱ्यापैकी चिटकलं जातं। तर ते तुम्ही चमच्याने वगैरे असं व्यवस्थित काढून सगळ्या पिठाचा एकजीव करून, जसं आपण चपात्याचे गव्हाचे पीठ मळतो त्याप्रमाणे त्याचा उंडा तयार करून घ्यायचा आहे आपल्याला। आणि अशा प्रकारे फायनली माझं पीठ मळून झालेलं आहे व्यवस्थित, पाहू शकता तुम्ही। त्यानंतर इथे आधान ठेवायचं आहे, नुसतं पाण्याचं आधान ठेवायचं आहे पहिल्यांदा। तुमच्या अंदाजानुसार जेवढा काही तुम्हाला रस्सा हवा आहे तर तेवढ्या प्रमाणात पाणी ठेवायचं, आणि त्यानंतर आपल्याला इथे फक्त शेंगदाण्याचा कूट करून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे बारीक एकदम शेंगदाण्याचा कूट आपल्याला करून घ्यायचा आहे, आणि त्यानंतर जे काही आपण आधान ठेवलं यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे। तर तुमच्या अंदाजानुसार तुम्ही इथे 1, 2, 3 पळ्या तेल टाकू शकता। त्यानंतर पीठ मळताना आपण थोडं मीठ टाकलेलं आणि अजून आपल्याला मीठ टाकायचं आहे, तर ते मी ह्या अदनातच टाकून देत आहे। तुमच्या अंदाजानुसार तुम्ही मीठ टाका। तर आता याला चांगल्या प्रकारे उकळी येऊन द्यायची, तोपर्यंत आपण बनवणार आहे त्या म्हणजे आता शेंगुळ्या। तर आता ज्या काही जुन्या बायका होत्या त्या शेंगुळ्या हातावरती बनवायच्या। तर आता नवीन पिढी आहे आमची, तर मला काही हातावरती शेंगुळ्या बनवता येत नाही, पण मी पळपटावरती बनवणार आहे। तर त्या कशा बनवायच्या ते मी तुम्हाला सांगते।
तर हाताला पहिल्यांदा थोडंसं तेल लावून घ्यायचं, जेणेकरून जे पीठ असतं ते खूप चिकट असतं आणि ते आपल्या हाताला चिटकणार नाही. जर हाताला किंवा पळपटाला पीठ जास्त चिटकलं तर मग आपल्याला जी काही शेवंती ती व्यवस्थित करता येत नाही. तर त्यासाठी मग आपल्याला थोडंसं हाताला तेल लावून घ्यायचं आणि त्यानंतर छोटे छोटे गोळे करायचे, पिठाचे छोटे छोटे घ्यायचे आणि ते पहा मी दाखवते त्याप्रमाणे तुम्ही असे पळपटावरती लाटून घ्यायचे. तर जसं आपण जिलेबीचं वेटोळं बनवतो त्याप्रमाणे आपल्याला इथे शेवंतीचं वेटोळं तयार करायचं आहे. तर मग अशा प्रकारे छोट्या छोट्या तुकडे करून घ्यायचे आणि नंतर ते एकामेकाला जोडून व्यवस्थित त्याची जिलेबीसारखं वेटोळं आपल्याला बनवून घ्यायचं आहे. तर तुम्हाला येत नसेल तर तुम्ही अशा प्रकारे बनवा. जर कधी मला पुढे जाऊन चान्स भेटलाच तर मी जसे माझे सासूबाई बनवतात त्यांच्या हातची शेंगोळी मी तुमच्याशी नक्कीच शेअर करण्याचा प्रयत्न करेल. त्या माझ्यापेक्षाही खरंच खूप छान बनवतात. तर हा माझा छोटासा प्रयत्न होता बनवण्याचा. तर मग चला, आपल्याला अशा प्रकारे सर्व जेवढं काही पीठ आहे तेवढ्याचं अशा प्रकारे आपल्याला वेटोळे सगळे बनवून घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारे जे काही आपलं आधान आहे त्याला खळखळून उकळी आलेली आहे आणि आता जो शेंगदाण्याचा कूट आहे तो मी त्यामध्ये टाकणार आहे. तर तुम्ही पण अशा प्रकारे शेंगदाण्याचं कूट उकळीत सोडून घ्या आणि त्यानंतर सर्व मिश्रण व्यवस्थित चमच्याने हलवून घ्या, म्हणजे शेंगदाण्याचा कूट हा पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स होईल, जेणेकरून त्याच्या गाठोड्या वगैरे होणार नाहीत. तर अशा प्रकारे जेव्हा आपण शेंगदाण्याचा कूट टाकतो त्यानंतर व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचे आणि याला पण छानशी पुन्हा उकळी येऊन द्यायची. थोडंसं पीठ ठेवायचं का, तर ते नंतर सांगते. आता ह्या ज्या काही शेवंती बनवून झालेल्या आहेत त्या आता आपल्याला हे पहा आधान एकदम खळखळीत आधान येऊन द्यायचं आणि त्या आधनात आपल्याला सोडायच्या आहेत. सगळ्या सोबत नाही टाकायच्या, एक एक हळूहळू सोडून द्यायच्या. तर आपण एक एक वेटोळे जर व्यवस्थित उकळीत सोडले तर जे काही आपले वेटोळे आहे ते मोडत नाही. जर आपण एकदम सगळे टाकले तर मग ते सगळे तुकडे तुकडे होऊन जातील. त्यामुळे असं एक एक धरूनच आपल्याला उकळीत टाकायचं आहे. आता हे जे काही पीठ राहिलेलं आहे याचे काय करायचे, आपल्याला अशा बारीक बारीक गोळ्या करायच्या आणि त्या आपल्याला रश्श्यात सोडून द्यायच्या. याने काय होतं, रस्सा जरा घट्ट होण्यास मदत होते. गॅस बारीक करायचा आणि यावरती आपल्याला ठेवायचं आहे झाकण. अशा प्रकारे झाकण ठेवलेलं आहे आणि आता ह्या चांगल्या शिजून द्यायच्या. जर त्या व्यवस्थित शिजल्या नाही तर पोट दुखू शकतं कच्च्या राहिल्या तर. आणि याबरोबर भाकरी करायची. बाजरीची भाकरी खरंच खूप छान लागते. तर जोपर्यंत आपली शेवंती शिजते तोपर्यंत मी त्याच्याबरोबर खाण्यासाठी येथे भाकरी बनवत आहे. तर अशा प्रकारे आपली छानशी भाकर देखील रेडी आहे शेवंती बरोबर खाण्यासाठी. तर चला आता पाहूयात आपण शेवंती रेडी झाली की नाही. छानशी तरी देखील आलेली आहे आणि आत्ता आपल्या शेवंती रेडी आहेत. तर आत्ता आपण करूयात गॅस बंद. बऱ्यापैकी म्हणजे जो काही आपण आधान ठेवलेलं ते बऱ्यापैकी आटलेलं आहे. तर अशा प्रकारे आपल्या शेवंती रेडी झालेल्या आहेत. तर अशा प्रकारे आपली शेवंतीची रेसिपी रेडी आहे आणि त्याबरोबर इथे भाकरी देखील रेडी आहे. तर अशा शेवंतीच्या भाजीसोबत भाकरी छान लागते. फायनली कशी अशा प्रकारे तुम्हाला शेवंतीची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि तुम्ही आत्ता इथपर्यंत व्हिडिओ पाहतायत आणि अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉन देखील दाबा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी येईल. तर चला फ्रेंड्स, मग भेटूया अशा नवीन नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.